सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रारी वाढत असून हा मुद्दा आता राजकीय पातळीवरही चांगलाच तापला आहे. अकोला जिल्ह्यात कृषी विभागाकडे सोयाबीन न उगवल्याच्या तब्बल 984 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार अमोल मिटकरे यांनी अकोला येथील कृषी अधीक्षक कार्यालयाच्या दालनाला टाळा ठोकत आंदोलन केले. यंदाच्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी सोयाबीनची झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी सोयाबीन उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. या प्रकरणी अकोला जिल्ह्यात कृषी विभागाकडे 984 तक्रारी प्राप्त झाल्या असून शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. हा मुद्दा विधिमंडळातही गाजला होता. मूर्तिजापूरचे आमदार पिंपळे यांनी निकृष्ट बियाणे विकणाऱ्या 11 कंपन्यांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित कंपन्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र आदेशानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत माजी आमदार अमोल मिटकरी यांनी कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळा ठोकत आंदोलन छेडले. यावेळी संबंधित कंपन्यांवर तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली. तसेच कृषी मंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नसल्याची खंतही यांनी व्यक्त केली आहे. निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होत नसेल तर हे सरकार त्या कंपन्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. येथे जिल्हा कृषी अधिकारी श्री मुरलीधर इंगळे यांची आम्ही भेट घेतली. अकोला जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर जे दुहेरी पेरणीचं संकट आले त्याबद्दल जाब विचारायला आम्ही त्यांना आलो. जाब आम्ही ज्या कंपन्याचं बियाणं उगवलं नाही त्या उगवण क्षमतेवर आमचं प्रश्नचिन्ह आहे आणि तशा उगवण क्षमता असलेल्या कंपन्यांना जर मागच्या वर्षी 25-26 मध्ये तुम्ही तक्रारी दाखल करून त्यांना न्यायालयीन प्रक्रिया त्यांची सुरू असेल तरी त्यातल्या बऱ्याच कंपन्यांना जर यांनी यावर्षी बियाणं विक्रीचा अधिकार दिला तर याचा अर्थ कंपन्यांशी यांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं माझं स्पष्ट मत आहे. ओसवाल कंपनीच्या तक्रारी आहेत, अवंतिका कंपनीच्या तक्रारी आहेत, केडीएमच्या तक्रारी आहेत, अंकुरच्या आहेत, इगलच्या आहेत. ह्या ज्या काही कंपन्यांच्या तक्रारी होत्या वास्तविक यावर्षी या सील असायला पाहिजे होत्या पण यांनीच यावर्षी बियाणं हे केलं. काल माननीय कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी विधानसभेमध्ये निवेदन करत असताना साधारणपणे अधिनियमाच्या अंतर्गत जर काही अशा कंपन्या असतील त्यांनी अधिनियम पण सांगितले त्यांच्यावर ब्लॅकलिस्टेड करून कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर सुद्धा इथले ना आयुक्त, संचालक आणि जिल्हा कृषी अधिकारी हे कोणीही तिथं सहकार्य करत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना आता ताळेबंद करून म्हणजे तिथं जर काय आता उद्रेक झाला असता शेतकऱ्यांच्या भावनेचा काही तोडफोड झाली असती तर FIR शेतकऱ्यांवरच केला असता. पण आता हे शेतकऱ्यांच्या शेतातलं बियाणं उद्ध्वस्त झाल्यानंतर सुद्धा जर ते इतके निगरगट्ट असतील, एसीत बसून 2-2 तास तिथे तत्वज्ञान झाडत असतील तर त्यांच्यावर बियाणे अधिनियम 1968 आणि 1982 अंतर्गत जे काही कारवाई त्या कंपन्यांवर करण्यासंदर्भात कृषी मंत्र्यांनी निवेदन केलं त्याची अंमलबजावणी जर कृषी विभाग करत नसेल तर हे या सरकारच्या कृषी विभागाचं फेल्युअर आहे. मी कृषी मंत्र्यांशी 4दा संपर्क केला पण त्यांनी पण मला कुठलाही रिस्पॉन्स आणि प्रतिसाद दिला नाही. याचा मला खेद वाटतो की शेतकऱ्याची पोरं म्हणून तरी फोन उचला. तुम्ही आम्हाला पक्ष म्हणून फोन उचलू नका, आम्ही आमदार आहोत की माजी आमदार आहोत ते म्हणून फोन उचलू नका, पण शेतकऱ्याच्या प्रश्नासंदर्भात जर तुम्ही फोन उचलत नसाल तर ही बाब गंभीर आहे, तितकीच वेदनादायी आहे, तितकीच दुर्दैवी आहे. म्हणून आम्ही या कार्यालयाला आज टाळं ठोकलंय. आता जे काही होईल ते मी भोगायला तयार आहे आणि मी एकटा याच्याकरता मी कोणाही मायबाप शेतकऱ्याला याच्यात त्रास होणार नाही याची काळजी घेणार. पण यांची मुजोरी आणि माजोरडेपणा या कंपन्यावाल्यांचा, बियाणे कंपन्यावाल्यांचा हा उतरवल्याशिवाय राहणार नाही.